दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पडद्यावर आणल्याने गुरुपौर्णिमा आजच साजरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धर्मवीर 2 साहेबांचा हिंदुत्वाची गोष्ट सिनेमाचा ट्रेलर लॉन्च। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर आणल्याने गुरुपौर्णिमा आजच साजरी झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। धर्मवीर 2 या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज मुंबईत लॉन्च करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, महेश कोठारे आणि हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकार या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते। साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे। लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी उचलली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। 2022ला धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग आला, जो सुपरहिट झाला होता। दिघे साहेबांचे कार्य एका भागात दाखवणे शक्य नव्हते। दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव ओवाळून टाकत आम्ही सारे आज काम करतो आहे। या चित्रपटात एक डायलॉग आहे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, कारण नेत्याने लोकांच्या सुखदुःखात अडीअडचणीत त्यांच्यासोबत उभे राहावे। प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोपे नाही, कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही। मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितिज दाते यांनी छान काम केले आहे। पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला त्यापेक्षाही हा सिनेमा जास्त यशस्वी होईल अशा शुभेच्छा मी संपूर्ण टीमला देतो, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। तर गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दिघे साहेबांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर 2 या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे। हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी शिंदे साहेब असो किंवा आम्ही सर्व असू, आमच्या जीवनाची टॅगलाईनसुद्धा हीच आहे। दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली आहे, निश्चितच धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील, कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती। मलाही एकदा सिनेमा काढायचा आहे, पण अजून थोडा वेळ आहे, कारण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील आणि खरा चेहरा बाहेर येईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले। सिनेमाचा ट्रेलर पाहून आता हा सिनेमा पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली।